नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत डोले। आज आपल्यासाठी जी काय बँक ऑफ बडोदा जागा घेऊन आलेले आहेत परंतु याच्यामध्ये जे BSc ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील त्यांचा थोडासा मूड ऑफ होणार आहे। कारण जे ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर किंवा ॲग्रिकल्चर मार्केटिंग मॅनेजर या दोन पदाच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याला फक्त BSc ॲग्रीच पाहिजे। ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील या गोष्टी त्याच्यातून वगळलेल्या आहेत, त्याला कुणी अप्लाय करू शकतं याची सगळी डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। नेमकी याला कोण कोण ॲप्लिकेशन देऊ शकतात, कोणता एक्सपिरियन्स तिथं लागतो या सगळ्या गोष्टी। कारण बरेचशे मुलांनी मला फोन केलते की सर आमचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यानंतर मग त्याला अप्लाय करू शकतो का। तर या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये हे फक्त ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये जेवढे काही जागा आल्या असतील त्याच्याबद्दल डिटेल पाहणार आहेत। बाकीच्या ज्या काही वॅकन्सीज असतील याच्याबद्दल आकाश सर जे असतील ते व्यवस्थितपणे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहेत, परंतु फक्त ॲग्रिकल्चरच्या बाबतीत हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। आता पहा नेमकी काय काय म्हणणं यांचं। पहिलं म्हणजेच जे इम्पॉर्टंट डेट्स असतील ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ते म्हणजेच जे काय ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे स्टार्ट होणार आहे या ॲप्लिकेशन देण्यासाठी ते 28/12 या डेटला स्टार्ट होणार आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही देऊ शकतात 28/12 पासून ते 17/1/2025 म्हणजे 17 जानेवारीपर्यंत हे नोटिफिकेशन आहे। तर इथपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकतात त्याच्या पुढे गेल्यानंतर इम्पॉर्टंट टू नोट याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की जे काही ॲप्लिकेशन आपण देणार आहे याच्यामधले एजचा क्रायटेरिया असो, त्याच्यानंतर जे काय तुमचं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, याची जी इलिजिबिलिटी असेल याची लास्ट डेट कोणती असणार आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची। ती म्हणजे 1/12/2024 या डेटपर्यंत तुमचं एज जो क्रायटेरिया दिला असेल तिथपर्यंत कंप्लीट असलं पाहिजे। दुसरं ते म्हणजे तुमचं PG किंवा जी काही तुम्ही डिग्री घेणार आहे ती सुद्धा तिथपर्यंत कंप्लीट असली पाहिजे ह्या 1/12/2024 पर्यंत। त्याच्यानंतर जे काही तुमचं पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, याच्यासाठी एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे कारण एक्सपिरियन्स शिवाय तुम्ही या पोस्टला ॲप्लिकेशन देऊ शकत नाही। तर एक्सपिरियन्स जो असेल तो तुमच्या जे काही क्वालिफिकेशन जे असेल पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स बिलो 6 मंथ ह्यो धरला जाणार नाही आहे। 6 महिन्याचा जे काय तुमचं बिलो 6 मंथच्या खालचा एक्सपिरियन्स धरला जाणार नाही आहे, त्यांनी हे पण क्लिअर केलेलं आहे त्याच्यानंतर ओनली कॅन्डिडेट्स विलिंग टू सर्व एनीवेअर इन इंडिया शूड अप्लाय, म्हणजे अशाच कॅन्डिडेटने अप्लाय करा ज्यांना पूर्ण इंडियामध्ये इथं सर्व्हिस करावी लागणार, ज्यांना हे पॉसिबल आहे तेच इथं अप्लाय करणार आहेत। पुढं त्याच्यानंतर जी काही इलिजिबिलिटी ती इलिजिबिलिटी आपल्यासाठी महत्त्वाची। मी आत्ताच सांगितलं लास्ट डेट जे असेल तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे असो ग्रॅज्युएशनचे असो ती 1/12/2024 आहे। इथपर्यंत तुमच्या हातामध्ये डिग्री सर्टिफिकेट किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते तुमच्या हातामध्ये असले पाहिजेत। याच्यामधली पहिली जी पोस्ट आहे आपली ॲग्रिकल्चरसाठी ती म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर ही पोस्ट आहे स्केल 1 स्केल 1 आहे आणि स्केल 2 अशा दोन पोस्ट आहे तर स्केल 1च्या आपल्याला 150 जागा आहेत आणि याच्यासाठी मिनिमम एज जे असेल, मिनिमम एजचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे 24 हा मिनिमम एजचा क्रायटेरिया आहे आणि मॅक्सिमम 34 पर्यंत हे तुमचं याच्यामध्ये एज असलं पाहिजे। ही जी डेट असेल ही डेट कोणती आहे 1/12/2024 पर्यंत मिनिमम तुमचं वय 24 असलं पाहिजे, मॅक्सिमम 34 वय या डेटपर्यंत असलं पाहिजे। त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर इथं ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्याही डिसिप्लिनमध्ये असेल तरीही चालतंय। जरी पोस्ट ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर असेल पण इथं फक्त ॲग्रिकल्चरच पाहिजे किंवा MSc ॲग्रिकल्चरच पाहिजे असं नाही, कुठलाही असेल त्याचे एनी डिसिप्लिन म्हणजे कोणताही ग्रॅज्युएट इथं ॲप्लिकेशन टाकू शकतो, परंतु फक्त ग्रॅज्युएशनच लागत नाही, याच्याबरोबर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा लागतं। म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन प्लस PG हे लागतं, परंतु PG सुद्धा कशामध्ये लागते, एक तर तुमची PG पाहिजे किंवा PG डिप्लोमा पाहिजे, तो कशामध्ये पाहिजे सेल्स मार्केटिंग ॲग्री बिझनेस आणि त्याच्यानंतर रुरल मॅनेजमेंट आणि फायनान्स। याच्यामध्ये जर समजा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा तुमचं जर समजा डिप्लोमा असेल पोस्ट डिप्लोमा जर असेल तर तुम्ही इथं ॲप्लिकेशन देऊ शकतात। इथं MSc ॲग्री सुद्धा चालणार नाही, हे लक्षात ठेवा। MSc ॲग्रिकल्चर सुद्धा चालणार नाही। तुमचं ग्रॅज्युएशन झालंय परंतु तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन MSc ॲग्री ते चालणार नाही। इथं पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन सेल्समध्ये किंवा मार्केटिंग
किंवा MBA सेल्स, MA मार्केटिंग, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, त्याच्यानंतर रुरल मॅनेजमेंट आणि फायनान्स याच्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा असला पाहिजे, तरच तुम्ही तिथं ॲप्लिकेशन देऊ शकतात. महत्त्वाचा पॉईंट्स तो म्हणजे काय, आता इथं बरेचसे मुलं कट होणार आहेत कारण एक्सपिरियन्स नसणार आहे. बरं, एक्सपिरियन्स असला तर इथं त्यांचं MBA किंवा त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी ज्या स्ट्रीम दिल्यात त्याच्यामध्ये नसणार आहे. जे आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग असणार आहे चांगल्या पोस्ट मिळवण्यासाठी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी. आता इथं मिनिमम क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स त्यांनी दिलाय. जर तुम्ही स्केल 1 साठी ॲप्लिकेशन देत असाल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर हे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स कशात पाहिजे, आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. स्केल 2ला जो एक्सपिरियन्स लागत होता तो बऱ्यापैकी जे ॲग्रिकल्चरचे मुलं असतील, ॲग्रिकल्चरच्या रिलिव्हंट कोणत्याही फील्डमध्ये तुमचा जर एक्सपिरियन्स असेल तर तो चालत होता. पण इथं ते चालणार नाही. इथं कशामध्ये पाहिजे, तुम्ही सेल्स ॲक्टिव्हिटीजमध्ये असला पाहिजे. इन ॲग्री लेंडिंग फॉर बँकिंग आणि NBFC सेक्टर, म्हणजेच तुम्ही प्रायव्हेट बँक असू द्या, गव्हर्नमेंट बँक असू द्या, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला तुम्ही लोन दिलेले असले पाहिजेत किंवा सेलिंगसाठी तुम्ही तिथं काम करत असताल ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये, तर तो एक्सपिरियन्स 2 वर्षाचा असला पाहिजे, तरच तुम्ही इथं ॲप्लिकेशन देऊ शकतात. म्हणजेच इथं ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस एक्सपिरियन्स असं हे आपल्याला फॉर्म्युला आहे जर ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर. दुसरं, जर ॲग्रिकल्चर मार्केटिंग मॅनेजर याच्यासाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं असेल, ही स्केल 2 ची पोस्ट आहे, तर हे 50 जागा आहेत. मिनिमम वय याचं 26 आहे, मॅक्सिमम वय 36 आहे. ह्या डेटपर्यंत तुमचा ह्या एजचा क्रायटेरिया कंप्लीट असला पाहिजे. दुसरं, याच्यामध्ये सुद्धा काय, ग्रॅज्युएशन कुठल्याही स्ट्रीमचा असू द्या, मग BSc ॲग्री नसेल तरी चालेल, पण तो ॲग्रिकल्चर मार्केटिंग मॅनेजर होऊ शकतो, ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर पण होऊ शकतो. ग्रॅज्युएशन प्लस अँड दिलेलं आहे, ऑर नाही, तिथं अँड आहे, प्लस 2 वर्षाचा 2 इयर फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री और डिप्लोमा इन सेल्स मार्केटिंग ॲग्री बिझनेस रुरल मॅनेजमेंट, म्हणजेच तुमची PG पण MBA कशामध्ये, सेल्समध्ये, त्याच्यानंतर तुमचं मार्केटिंगमध्ये, त्याच्यानंतर रुरल मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमध्ये आणि फायनान्समध्ये इथं तुमची PG पाहिजे. याच्याच बरोबर तिसरं जो क्रायटेरिया तो म्हणजे एक्सपिरियन्स तुम्हाला असला पाहिजे. एक्सपिरियन्स मिनिमम इथं स्केल 2 साठी 4 वर्षाचा असला पाहिजे. तो सुद्धा कसा, ॲग्री लेंडिंगमध्ये सेल्स असू द्या, सेलिंग असू द्या, त्याच्यानंतर तुमचं बाकीचे जे काही सेल्स ॲक्टिव्हिटीजमध्ये जर तुम्ही ॲग्री लेंडिंगमध्ये बँकिंग आणि NBFC सेक्टरमध्ये जर काम करत असताल तर तुम्ही तिथं ॲप्लिकेशन देऊ शकता. NBFC म्हटल्यानंतर जे काय तुमच्या प्रायव्हेट बँक वगैरे जे असतील, नॉन बँकिंग फायनान्स जे काय कंपनीज असतात, तर त्यांच्यामध्ये जर तुम्ही काम करत असताल तर त्याच्यामधला एक्सपिरियन्स तुमचा काउंट केला जाईल. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला स्केल 2 साठी आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा कशासाठी, तर हा ऑफिसरसाठी, हे लक्षात ठेवा. तर हे झालं इलिजिबिलिटी क्रायटेरिया. बऱ्याच जणांचं इथं थोडासा डाऊट्स होते, ते डाऊट क्लिअर झाले असतील. जे स्केल 2 असतील त्यांनी बऱ्याच जणांनी फोन केला की आम्ही इथं बसू शकतो का, तर नाही, हे लक्षात ठेवा. तुमचा एक्सपिरियन्स हा बँकिंग सेक्टरमधला असला पाहिजे किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीजमधला असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही इथं ॲप्लिकेशन देऊ शकतात. प्लस फक्त इथं तुमचं ग्रॅज्युएशन लागत होतं स्केल 2ला, इथं ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन, पण ते पोस्ट ग्रॅज्युएशन आपली MSc चालणार नाही. ते पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे सेल्स मार्केटिंग ॲग्री बिझनेस रुरल मॅनेजमेंट आणि फायनान्स याच्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट डिप्लोमा असला पाहिजे. तेव्हाच तुम्ही इथं ॲप्लिकेशन देऊ शकतात. त्याच्यानंतर जे रिझर्वेशन असेल, म्हणजे एजचा क्रायटेरिया आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. मिनिमम तुम्हाला जर ॲग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसरसाठी मिनिमम 24 आणि तुमचं जर ॲग्रिकल्चर मार्केटिंग मॅनेजर असं मिनिमम 26 असा एजचा क्रायटेरिया आपल्याला दिला आहे. पण हे ओपनसाठी हे आपल्यासाठी क्रायटेरिया. पण जर समजा OBC जर असेल तर OBC साठी याच्यात 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्षाचं आहे. याच्यामध्ये जे काही तुमचं 150 ज्या टोटल जागा आहेत ऑफिसर लेवलच्या, त्या ऑफिसर लेवलच्या 150 जागा कशा डिवाइड केल्यात त्या सुद्धा दिलेल्या आहेत. त्याला SC साठी 22 आहे, ST साठी 11 आहे, OBC साठी 40, EWS 15, UR साठी म्हणजे ओपनसाठी 62, OC म्हणजे जे हँडिकॅप लोक असेल त्यांच्या ह्या कॅटेगरीज आहे त्यांच्यासाठी सुद्धा जागा दिल्यात. आणि जे तुम्ही स्केल 2 साठी, हे स्केल 1 आहे आणि त्याच्यानंतर हे स्केल 2 आहे, याच्यासाठी ज्या जागा असतील त्या तुम्हाला इथं डिवाइड करून दिल्यात. ह्या टोटल जागा 50 आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर ह्या 2 पोस्ट आहेत, मी दोन्हीला इलिजिबल आहे, पण मी दोन्हीला फॉर्म भरू शकतो का, तर नाही, तुम्ही एकाच्याला फॉर्म भरू शकतात.
कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर ओनली वन पोस्ट आणि ओन लोकेशन. तुम्ही एकाच पोस्टसाठी तिथं फॉर्म भरू शकतात. पा दोन याला जर फॉर्म भरला, पहिला जो फॉर्म भरला तो रिजेक्ट होईल, सेकंडवाला फॉर्म तिथं ॲक्सेप्ट केला जाईल. पा पुढे गेल्यानंतर रिलॅक्सेशन पा SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि अदर बॅकवर्ड म्हणजे OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. पुढे गेल्यानंतर जे ॲप्लिकेशन फीज असेल पा ती फीज किती रुपये, जनरल EWS OBC साठी ही 600 रुपये प्लस तुमची ॲप्लिकेबल टॅक्सेस, जे काही टॅक्सेस लागतील ते, पेमेंट गेटवे चार्जेस, जे काही पेमेंट कंटेंट चार्जेस लागतील ते 600 प्लस एवढं सगळी बेरीज करून हे तुम्हाला काय असणार आहे, फीज असणार आहे ॲप्लिकेशन फी. कोणासाठी, जनरल EWS आणि OBC. जर तुमची कास्ट जर SC असेल, ST असेल, PWD मध्ये येत असताल किंवा तुम्ही वुमेनमध्ये असताल तर तुम्हाला 100 रुपये आणि बाकीचे जे चार्जेस असेल ते तुम्हाला तिथं लागतील. पा म्हणजे ओपन OBC A आणि EWS 600, SC ST आणि वुमेनसाठी 100. पुढे गेल्यानंतर लोकेशन ऑफ ए पोस्टिंग मी अगोदरच सांगितलं, ऑल ओव्हर इंडिया तुमची पोस्टिंग तिथं होणार आहे. पा इथं फक्त महाराष्ट्र भेटणार नाही. दुसरं स्केल ऑफ ए पे, तुम्हाला पगार किती असेल, मॅक्सिमम एक स्केल 1 साठी 85 पर्यंत पगार तुम्हाला पडेल आणि जे काही स्केल 2 असेल हे 93 म्हणजे 1 लाखाच्या आसपास तुम्हाला पगार तिथं जाईल पा स्केल 2ला, आणि 90-1,000 पर्यंत तुमचा हे 85-86 हजारापर्यंत स्केल 1 जाईल. त्याच्यानंतर क्रेडिट हिस्ट्री ही एक त्यांनी पॉईंट दिलेला आहे पा की तुमचं सिबिलचा स्कोर ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन देताय त्यावेळेस जॉईनिंगच्या टायमिंगपर्यंत तुमचा सिबिलचा स्कोर मिनिमम 650 असला पाहिजे पा 650. बऱ्याच जणांनी लोन घेतलेले असतील ते फक्त व्यवस्थित क्लिअर करायचा प्रयत्न सुरू ठेवा, असं काही त्याचा जास्त इम्पॅक्ट पडत नाही. परंतु आपले जे लोन असतील, जे थकलेले असतील त्याचे हप्ते भरायला सुरुवात करा. जर तुम्ही इथं बसत असाल तर हे 650 मिनिमम स्कोर पाहिजे असं त्यांनी क्रायटेरिया दिला आहे. प्रोबेशन पिरियड किती वर्षाचा असेल तर 1 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे पा. त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन भेटणार आहे नोकरीचं पा. तर हे झालं तुमचं प्रोबेशन पिरियड आणि क्रेडिट हिस्ट्री. त्याच्यानंतर पा हे मिनिमम पर्सेंटेज ग्रॅज्युएशनमध्ये किती टक्के लागते, 60 आणि SC ST साठी 55 पा. सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, सिलेक्शन प्रोसिजर ही तुमची एकच टेस्ट असणार आहे, ऑनलाईन पेपर. ऑनलाईन जो पेपर असेल ते ऑनलाईन पेपर होईल तुमचा. त्याच्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट होईल पा आणि त्याच्यानंतर GD किंवा PI हे होणार आहे तुमचं. अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे पा, अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. म्हणजेच तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट द्यावं लागेल, त्याच्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट होईल, त्याच्यानंतर तुमचं ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यू होणार आहे, त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन तिथं होणार आहे पा. पुढे गेल्यानंतर कशा प्रकारे टेस्ट असणार आहे, म्हणजे ऑनलाईन टेस्ट जी आहे पहिला जो टप्पा असेल प्री एक्झाम ती कशा प्रकारे असेल, त्याच्यामध्ये पा तुमचे रिझनिंग असणारे, इंग्लिश असणारे, क्वांट असणारे, प्रोफेशनल नॉलेज म्हणजे जे ॲग्रिकल्चर असणारे, ॲग्रिकल्चर या दोन्ही पोस्टला ॲग्रिकल्चर आहे. तर हे ॲग्रिकल्चर जे असेल हे तुम्हाला 75 मार्काला आहे पा. इथं पा क्वांटचे क्वेश्चन्स जे असतील ते क्वांटचे 25 क्वेश्चन्स असतील, मॅक्सिमम मार्क 25 असतील. इंग्लिशचे 25 क्वेश्चन 25 मार्क, रिझनिंगचे 25 क्वेश्चन 25 मार्क आणि ह्या तिघांना मिळून 75 मिनिटाचा टायमिंग आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेजचे 75 क्वेश्चन्स आणि एक क्वेश्चन्स हा 2 मार्कला आहे, 150 मार्कला तिथं असणार आहे. याच्या सेपरेट याच्यासाठी टाइम आहे 75 मिनिटाचा. असा तुमचा टोटल पेपर 150 मिनिटाचा असेल, 225 मार्कचा असेल आणि 150 तिथं क्वेश्चन्स असणार आहेत पा, 150 क्वेश्चन्स असणार. दुसरं आता इथं अजून काय काय महत्वाचं आहे, इथं पा सेक्शन किंवा टेस्ट 1, 2, 3 म्हणजे 1, 2, 3 हे जे असतील आर क्वालिफाईंग इन नेचर, फक्त क्वालिफाईंग आहे हे लक्षात ठेवा. क्वालिफाईंग इन नेचर अँड मार्क्स सिक्युअर्ड इन दिस सेक्शन विल नॉट बी रिकॉग्ड द फायनल रिझल्ट, म्हणजे तुमचे मार्क धरले जाणार नाहीये. कशाचे, रिझनिंग, इंग्लिश आणि क्वांटचे मार्क धरले जाणार नाही, पण तुम्हाला सेक्शनल कट ऑफ फक्त तिथं काढावं लागणार आहे. मग बाकीचे तुमचे याच्यातले मार्क धरले जाणार नाही. मग सर सिलेक्शनसाठी मार्क कोणते धरले जाणार आहे, तर तुमचे सिलेक्शनसाठी जे मार्क असतील ते 4थ्या कॅटेगरीतले म्हणजे प्रोफेशनल नॉलेजचे मार्क असणार आहे. द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स पर्सेंटेज ऑफ ए मार्क्स इन ईच ऑफ दिस सेक्शन वुड बी 40% जनरल. म्हणजेच तुम्हाला हे जे असेल हे तिन्ही याच्यात तुम्हाला याच्या सेक्शनल कट ऑफ काढायचं, पण याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला जनरल कॅटेगरी EWS कॅटेगरी जर असेल तर 40% तिथं मिनिमम मार्क पडले पाहिजेत हे सेक्शनल याच्यामध्ये. आणि तुमचा जर रिझर्व कॅटेगरी असेल तर 35% पर्यंत मार्क पडले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जे काही तुमचे however the reserve the right the changes the minimum wave of a qualifying criteria it's a sole decree. म्हणजेच तुमचं जे काय
जे काय तुमच्या पुढचे जे काय मार्क्स वगैरे जे असेल ते सगळे रिझर्व जे काय त्यांचे राईट असतील ते त्यांच्याकडे असतील. फक्त इथं लक्षात ठेवा, हे क्वालिफाईंगसाठी आणि हे प्रोफेशनल नॉलेज जे असेल हे प्रोफेशनल नॉलेजचे तुमचे मेरिट लागणार प्रोफेशनल नॉलेजवरती, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मार्क सेक्शन म्हणजे तुमचं जे मेरिट लागणार आहे ते मेरिट कसंच लागणार आहे, प्रोफेशनल नॉलेजचं लागणार आहे. शुड बी रिकन फॉर द शॉर्ट लिस्टिंग द कॅन्डिडेट फॉर द पार्टिसिपेशन फर्दर द सिलेक्शन प्रोसेस. म्हणजेच तुम्हाला जर समजा GD सायकोमेट्रिक टेस्टला जायचं असेल तर तुम्हाला क्वांट रिझनिंग इंग्लिशचा सेक्शनल कट ऑफ काढावं लागेल. त्याच्याच बरोबर तुम्हालचे जे मार्क धरले जाणार ते 4थ्या सेक्शनचे म्हणजेच प्रोफेशनल नॉलेजचे मार्क्स इथं धरले जाणार आहे. म्हणून प्रोफेशनल नॉलेजमध्ये जेवढे जास्त मार्क पडले जातील तेवढी चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतरच तुम्ही सिलेक्ट होणारे सायकोमॅट्रिक आणि तुमचे पर्सनल इंटरव्ह्यूसाठी. म्हणजेच तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजमध्ये मॅक्सिमम मार्क पडणं गरजेचं आहे. पा त्याच्यानंतर देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर इन दिस सेक्शन. इन दिस सेक्शन म्हणजे कोणत्या सेक्शनमध्ये, तुम्हाला 4था सेक्शन प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुमच्या रॉंग आन्सरला 0.25 ही पेनल्टी बसणार आहे. 0.25 ही पेनल्टी बसणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी मेन्शन पण केलंय कोणत्या सेक्शनसाठी, जे तुमचे 75 क्वेश्चन्स असतील याचे मार्क तुमचे धरले जाणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मायनस सिस्टीम आहे, 1/4 मायनस सिस्टीम आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये ज्याला जे मेरिट लागलं जाईल त्याच्यात जे काय मेरिटच्या पुढं असतील ते सगळे शॉर्टलिस्ट होतील सायकोमेट्रिक टेस्टसाठी. त्याच्यानंतर एक्झामचं सेंटर कुठं कुठं असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे याच्यामध्ये असेल, पुणे असेल, नागपूर असेल, आणि जर समजा नांदेड साईड तुम्ही जर समजा हैदराबाद जवळ असेल तर हैदराबाद येपा. तर हे सेंटर आपल्याला असणार आहे. कशासाठी? एक्झामिनेशनसाठी सुद्धा, GD इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हे सेंटर असू शकतात असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. याच्यामध्ये जे काय बदल होतील ते तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरतीच सांगितले जातील. नंतर ग्रुप डिस्कशन असो, पर्सनल इंटरव्ह्यू असो, सायकोमेट्रिक टेस्ट असो, याचे सुद्धा नियम त्यांनी दिलेले आहेत. याचे सुद्धा नियम दिले. काय काय नियम दिलेत त्यांनी सांगितले, द बँक रिझर्व इट्स राईट टू कॉल फॉर द GD PI कॅन्डिडेट्स इन द रेशिओ ॲज इट्स सोल डिस्क्रिशन. म्हणजेच जो काही रेशिओ त्यांना घ्यायचा आहे, सायकोमेट्रिक टेस्टसाठी असू द्या, GD साठी असू द्या, PI साठी असू द्या, हा रेशिओ किती घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, हे सगळे राईट्स त्या बँककडे आहेत. हे त्यांनी सरळ स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे रेशिओ इथं सांगितलेला नाही. दुसरं, कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ऑब्टेन मिनिमम स्कोर इन ईच टेस्ट सेक्शन अँड ऑल्सो मिनिमम टोटल स्कोर द ऑनलाईन टेस्ट. म्हणजेच तुमचा जे काही ऑनलाईन टेस्ट जे होणार आहे त्याच्यामध्ये जे पहिले 1, 2, 3 याचं जे सेक्शनल कट ऑफ लागेल, हा सेक्शनल कट ऑफमध्ये तुम्हाला मिनिमम सेक्शनल कट ऑफ काढावं लागेल. त्याच्यानंतर जे काही प्रोफेशनल नॉलेजचे मार्क मिळाले जाणार आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये मिनिमम सेक्शनल कट ऑफ काढून जास्तीत जास्त मार्क घेणे, तेव्हाच तुम्ही शॉर्ट लिस्ट होणार आहे. कशासाठी? सायकोमेट्रिक टेस्टसाठी किंवा ग्रुप डिस्कशन किंवा इंटरव्ह्यूसाठी. हे सुद्धा त्यांनी दिलंय. त्याच्यानंतर इन केस मोर दॅन 1 कॅन्डिडेट स्कोर, जर समजा एकसारखा जर स्कोर जर 2 कॅन्डिडेटचा आला, ज्याचं वय जास्त आहे त्याला तिथं प्रेफर केलं जाणार. दुसरं, the minimum qualifying marks percentage of a marks for a GD PI would be 60%. हेही महत्वाचं आहे. तुम्ही फक्त GD ला गेले, PI ला गेले म्हणजे तुम्ही खुश होऊ नका. याच्यात सुद्धा त्यांनी क्रायटेरिया लावलाय. याच्यात त्यांना 60% पडले पाहिजे. GD किंवा PI मध्ये जे काय घेतील ते त्याच्यामध्ये 60% मार्क पडणं हे तुम्हाला कंपल्सरी, कोणत्या कॅटेगरी? जनरल कॅटेगरीसाठी. आणि 55% मार्क पडणं जे काही रिझर्व कॅटेगरी आहे, OBC, त्याच्यानंतर SC ST यांच्यासाठी 55% त्या कॅन्डिडेटला पडणं GD किंवा PI मध्ये पडणं आवश्यक आहे. म्हणजेच तिथं GD असेल, PI असेल, इथं सुद्धा मार्क्सचा क्रायटेरिया दिलेला आहे. पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेट्स नॉट क्लिअरिंग द GD आणि PI विल नॉट बी रिकन्सिडर द फायनल सिलेक्शन. म्हणजे जर समजा त्यांनी जो क्रायटेरिया दिलाय की कोणता क्रायटेरिया 60 आणि 55% GD आणि PI साठी, तो क्रायटेरिया तुम्ही क्लिअर करू शकले नाही तर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे जॉईनिंगसाठी इलिजिबल नाहीयेत, हे लक्षात ठेवा. दुसरं, द कॅन्डिडेट शुड क्वालिफाय इन ऑल द प्रोसेस ऑफ ए सिलेक्शन, ऑनलाईन एक्झामिनेशन अँड GD अँड PI इज इन द केस मे बी अँड सफिशियंटली हाय एट द मेरिट टू बी शॉर्टलिस्टेड फॉर द सबसिक्वेंट अलॉटमेंट प्रोसेस. म्हणजे सगळ्या याच्यात तो पास होत गेला, ज्याचे जास्त मार्क असेल त्याला पहिलं घेतलं जाईल, हे त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. पुढं त्याच्यानंतर कॉल लेटर्स हे कॉल लेटर्स कोणत्या वेबसाईटवरून किंवा कॉल लेटर्स असतील ऑनलाईन टेस्टसाठी, GD साठी, इंटरव्ह्यूसाठी, हे कोणत्या वेबसाईटवरून आपल्याला डाउनलोड करायचे? www.bank of
boroda.com.in याच्यावरती जाऊन याच्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकतात, करिअर सेक्शन, वेब पेजेस, करंट ऑपॉर्च्युनिटीज याच्यावरती जायचं. त्याच्यावरून तुम्ही कॉल लेटर्स, ऑनलाईन टेस्टचे असू द्या, GDचे असू द्या, इंटरव्ह्यूचे असू द्या, हे तुम्ही डाउनलोड करू शकतात. पुढे गेल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं आहे, तर ह्या वेबसाईटवरती तुम्ही जायचं आहे www.bankofbaroda.co.in वरती जायचं .in वरती. त्याच्यानंतर तुम्हाला वेब पेजेस व करिअर सेक्शनमध्ये जायचं, नंतर करंट ऑपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर फॉर्म फिलअप तिथं होईल तिथं येईल. त्याच्यानंतर फॉर्म फिलअप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅलिड मेल असेल आणि व्हॅलिड कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे, कारण त्याच्यावरती सगळे काय तुमचे जे काय कॉल लेटरचे मेसेजेस असतील वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यावर येतील. त्याच्यामुळे व्हॅलिड सगळ्या गोष्टी तिथं द्यायच्या आहेत त्याच्यानंतर पुढं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तुमच्या जे काही डिटेल नोटिफिकेशन असेल ते आपण तिथं कव्हर केलेलं आहे लक्षात आलंय. तर याच्यासाठी जे डाऊट्स होते की सर माझी MSc झाली, BSc ॲग्री झाली, MSc ॲग्रिकल्चर झाली, तर ते सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. त्याच्यानंतर एक्सपिरियन्सच्या बाबतीत सुद्धा डाऊट्स तिथं क्लिअर झाले असतील कारण तुमचे जे स्किल टूल जे एक्सपिरियन्सचे लोक असतील त्यांना इथं जे ॲग्रिकल्चरमध्ये काम करत असतील त्यांना फॉर्म भरता नाही येणार, कारण बँकिंग आणि त्याच्यानंतर तुमचं NBFC सेक्टरमधलाच तिथं एक्सपिरियन्स चालणार आहे. त्याच्यामुळं इथं एकदम कमी कॉम्पिटिशन असणार आहे कमी कॉम्पिटिशन. आणि तुम्ही जर पाहिलं इथून पुढं बऱ्यापैकी अशाच जागा येऊ शकतात. 2019 पासून आम्ही जेव्हापासून होतो तेव्हापासून ॲड या बँकेची आलेली नाही आहे AFOची. तर मग त्याच्यामुळं बऱ्यापैकी गव्हर्नमेंट हे अशा पद्धतीने एक्सपिरियन्स लोकांना जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतील, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपण जर समजा कुठे एक्सपिरियन्स घेत असलो म्हणजे प्रायव्हेट बँकमध्ये सुद्धा, तरी सुद्धा तो एक्सपिरियन्स इकडे उपयोगाला येऊ शकतो. जसं की CBO होण्यासाठी SBIच्या तो एक्सपिरियन्स कामाला येतो, तसाच अशा पद्धतीच्या जर ॲड आल्या तर तुम्हाला तिथं एक्सपिरियन्स कामाला येऊ शकतो ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. एवढीच सगळी डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. ती डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजली असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.